ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026च्या रणधुमाळीत भाजपने असा एक डाव टाकलाय ज्यामुळं पार्टी विथ डिफरन्स या घोषणेची स्फूर्ती चिरपाट झालेली आहे. हत्या, खंडणी, धमक्या आणि तडीपारीची ठळक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मयूर शिंदे थेट भाजपच्या व्यासपीठावर कमळ हातात नेते शेजारी आणि निवडणुकीचं तिकीट डोळ्यासमोर ठेवून तो प्रवेश करतोय. ज्या व्यक्तीला पोलिसांनी शहराबाहेर हाकललं तीच व्यक्ती आज शहर चालवण्याचं स्वप्न पाहते. काही दिवसांपूर्वी ज्याच्या पक्षप्रवेशाला भाजपचा एकही बडा नेता फिरकला नव्हता त्यालाच आज सन्मानाने पावन करण्यात आलेला आहे. प्रश्न साधा आहे मंडळी, गुन्हे माफ झाले की गरज पडली म्हणून दुर्लक्षित केलंय? सत्तेसाठी भाजपने सीमा ओलांडली का? स्वच्छ राजकारण ही फक्त भाषणातील ओळ उरली आहे का? आणि उद्या अशा व्यक्तीला उमेदवारी मिळाली तर गुंडगिरीला अधिकृतपणे राजकीय मान्यता मिळाल्याचं ही जिवंत उदाहरण ठरणार नाही का? हा पक्षप्रवेश नाही, हा ठाण्याच्या राजकारणातला धोक्याचा सायरन आहे असं म्हणायला वावगं नाही. बाकी मंडळी, याबद्दल नेमकं सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. पार्टी विथ डिफरन्स असा लौकिक मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा आपल्या कृतीतूनच या घोषणेवर प्रश्नचिन्ह उभे केलेले आहे. ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच भाजपने ठाण्यातील तडीपार गुंड, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मयूर शिंदे याचा अधिकृतपणे पक्षप्रवेश करून घेतलेला आहे. हा पक्षप्रवेश म्हणजे केवळ एका व्यक्तीचा राजकीय प्रवास नाही, तर तो भाजपच्या नैतिक भूमिकेचा, राजकीय सोयीस्करतेचा आणि सत्तेसाठी किती तडजोड केली जाते याचा जिवंत नमुना ठरलेला आहे. मयूर शिंदेचा पक्षप्रवेश हा काही अचानक झालेला नाही. काही दिवसांपूर्वीच ठाणे शहरभर झळकलेल्या बॅनर्समुळे तो चर्चेत आला होता. भाजपमध्ये प्रवेश असा डंका पिटवत मयूर शिंदेनं संपूर्ण शहरात बॅनर्स लावले आणि त्यानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात टीकेचा भडीमार सुरू झाला. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपच्या कोणत्याही बड्या नेत्यानं या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली नव्हती. त्यामुळं हा पक्षप्रवेश तात्पुरता पुढे ढकलण्यात आला होता. मात्र ठाणे महानगरपालिकेची उमेदवारी यादी जाहीर होण्याची वेळ जवळ येताच भाजपने सारे आखाडे बाजूला ठेवत मंगळवारी संध्याकाळी ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात मयूर शिंदेचा अधिकृतपणे पक्षप्रवेश उरकून घेतला. आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मयूर शिंदेच्या हाती कमळ देण्यात आलं. एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला पावन करण्याचा हा सोहळा अनेकांच्या पसनीस पडलेला नाही. भाजपच्या नेत्यांनी यापूर्वी कार्यकर्ता काम करतो त्यासाठी पक्षप्रवेशाची गरज नसते असं सांगत वेळ मारून दिली होती. पण प्रत्यक्षात मात्र मयूर शिंदेला पक्षात अधिकृतपणे प्रवेश देण्यात आला. यामागचं गणित स्पष्ट आहे. निवडणूक, पैसा, ताकद आणि स्थानिक प्रभाव या 4 गोष्टींवर आजच्या राजकारणाचा डोलारा उभा आहे आणि भाजप त्याला अपवाद नाही, हेच या घटनेतून दिसून येतं. सध्या चर्चेचा मुख्य मुद्दा म्हणजे मयूर शिंदेला ठाण्यातील सावकार नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपची उमेदवारी मिळणार का? मयूर शिंदे याची तयारी त्या दिशेने सुरू असल्याची माहिती आहे. स्थानिक पातळीवर त्याची पकड, आर्थिक ताकद आणि दहशत हेच त्याचं प्रमुख भांडवल मानलं जात आहे. मात्र हाच मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो, कारण ज्या व्यक्तीला हत्या, खंडणीसारखी गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्या तडीपारीची कारवाई त्याच्यावर सुरू झालेली आहे, अशा व्यक्तीला उमेदवारी देणं म्हणजे भाजपच्या सुशासन आणि स्वच्छ राजकारण या दाव्यांवर स्वतःच पाणी फेरणं ठरणार आहे. आता तुम्ही म्हणाल का हा मयूर शिंदे नेमका आहे तरी कोण? तर थोडक्यात त्याची माहिती देखील आपण समजून घेऊ. मयूर शिंदे हा मुंबई आणि ठाणे परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळखला जातो, जो पूर्वी भांडूप परिसरात राहत होता. पोलिसांनी तडीपार केल्यानंतर तो ठाण्यात स्थायिक झाला. हत्या, खंडणी, धमक्या अशा प्रकारचे गंभीर गुन्ह्याचे आरोप त्याच्यावर आहेत. 2023 साली खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी तो मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता आणि आता त्याला अटकही झाली होती. विशेष म्हणजे 2017 साली त्याने शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती, मात्र तेव्हा त्याला नकार देण्यात आला होता. आज तोच मयूर शिंदे भाजपमध्ये प्रवेश करतो तेव्हा प्रश्न निर्माण होतो, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली माणसं राजकारणात का स्वीकारली जातात? सत्तेसाठी नैतिकतेची किंमत किती कमी झाली आहे? आणि पार्टी विथ डिफरन्स ही घोषणा केवळ
निवडणुकीपुरतीच मर्यादित आहेत का? भाजपने याआधीही अनेक वादग्रस्त नेत्यांना, आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेल्या व्यक्तींना पक्षात घेतलेला आहे. तेव्हा वाल्याचा वाल्मिकी केल्याचा युक्तिवाद पुढे केला जात होतो. पण प्रश्न असा आहे की खरोखरच परिवर्तन घडते की केवळ सत्तेसाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीला पांघरून घातले जाते? ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026 ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही, तर ती भाजपसाठी नैतिक कसोटी ठरणार आहे. मयूर शिंदेला उमेदवारी दिली तर भाजपला सत्तेचा फायदा होऊ शकतो, पण त्याची राजकीय किंमत पक्षाला भविष्यात मोजावी लागेल. कारण मतदार आता फक्त घोषणांवर नाही तर कृतींवर विश्वास ठेवतो. म्हणूनच एकूणच सांगायचं झालं तर मयूर शिंदेचा भाजप प्रवेश हा ठाण्याच्या राजकारणात खळबळ उडवणारा ठरलेला आहे. हा प्रवेश वाल्याचा वाल्मिकी होण्याची कथा आहे की सत्तेसाठी सर्व काही माफ या राजकारणाची कबुली हे येत्या निवडणुकीत मतदारच ठरवणार आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या पक्षप्रवेशासंदर्भात काय वाटतं ते कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते. चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे. साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं. तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा. डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक 9595727107.